मंडळी, भारतीय संगीताचा इतिहास ज्या कुटुंबाशिवाय लिहिला जाऊ शकत नाही किंवा तो पूर्ण होऊ शकत नाही ते कुटुंब म्हणजे मंगेशकर। ज्या कुटुंबात भारतरत्न आहे, पद्मभूषण आहे, पद्मश्री आहे, इतक्या सगळ्या पुरस्काराचे मानकरी आहेत। गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, पार्श्वगायिका उषा मंगेशकर अशी रत्नांची खाण। भारताचा आवाज बनलेलं हे कुटुंब म्हणजे मंगेशकर कुटुंब। अशा या कुटुंबाच्या कर्तृत्वाला माझ्या कुठल्या शब्दांच्या झालरीची गरज नाही, पण या कुटुंबाला एका घटनेनं थेट लुटारू संबोधलं जातंय ते खरंच योग्य आहे का? पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप झाला। 10 लाखांपुढे एका महिलेचा जीव कवडीमोल ठरला। या गोष्टीचा लोकांच्या मनात राग आहे, संताप आहे। पण रुग्णालय प्रशासनाच्या चुकीनं मंगेशकर कुटुंबच लुटारू ठरतं का? मंगेशकर कुटुंबाचं या देशासाठी काहीच योगदान नाहीये का? शिवाय गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही असंही काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार छाती ठोकपणे सांगत होते। मग प्रश्न निर्माण होतो, गाणं योगदान नसेल तर काँग्रेसनं त्यांना खासदारकी का दिली बरं? लुटारू असतील तर तुम्ही एकाच घरात एवढे सगळे पद्म पुरस्कार का दिले बरं? लता मंगेशकरांचं ऐ मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं ऐकताना पंडित जवाहरलाल नेहरूंना अश्रू अनावर का झाले होते बरं? रुग्णालयाच्या व्यवस्थापनात त्रुटी आहेत म्हणून मंगेशकर कुटुंबच लुटारू ठरतं का? वडेट्टीवारांची भावना योग्य असेलही, पण त्यांची भाषा चुकली का? की मंगेशकरांचं या सगळ्या प्रकरणातलं जे मौन आहे ते त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी कारणीभूत ठरतंय? त्यांच्या संवेदनाच्या 2 शब्दांनी लोकांचा रोष कमी करता आला नसता का? प्रश्न दोन्ही बाजूंनी आहेत, अनेक आहेत, आणि या प्रश्नांची उकल करायची असेल तर आज आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल। या चर्चेसाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत, पण हा सगळा वाद जरा समजून घेऊया या रिपोर्टमधून। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी, विजय वडेट्टीवारांचं बेताल वक्तव्य। वडेट्टीवार बेताल वक्तव्यावर ठाम, वडेट्टीवारांविरोधात तीव्र संताप। पुण्यातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं। त्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हणत त्यांच्या देशासाठीच्या समर्पणावरच सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या 5 भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे। त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले आहे विधानमंडळामध्ये, त्यांना आता अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। जरा आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला प्रकार दुर्दैवी आहे। त्या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल, पण त्या निमित्तानं मंगेशकर कुटुंबियांना झोडपून काढण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्यानं नाराजी व्यक्त होतीये। मंगेशकर कुटुंब भारताच्या संगीत क्षेत्रात अवीट ठसा उमटवणारं कुटुंब आहे।
प्रसिद्ध संगीतकार आणि अभिनेते दीनानाथ मंगेशकर यांचं हे कुटुंब, त्यांच्या पोटी भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जन्म घेतला. प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण आशा भोसले, प्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर, ही सगळी रत्न मंगेशकर कुटुंबानं देशाला दिलेली देण आहे. संगीत सेवेत आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला रुग्णालयात घडलेल्या एखाद्या प्रकरणावरून लुटारू म्हणणं संतापजनक आहे. शिवाय मंगेशकर कुटुंबाला दिलेली खासदारकी असो की त्यांच्या गौरवार्थ दिलेले पुरस्कार काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आहेत. जर वडेट्टीवार यांना मंगेशकर लुटारू वाटत असतील तर मग मंगेशकरांना ओळखण्यात काँग्रेस चुकली असं वडेट्टीवारांना म्हणायचंय का, असा सवालही विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या मधून गेल्या काही दिवसात घडलेल्या सगळ्या राजकीय सामाजिक घडामोडींच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. हे सवाल कुठले आहेत एकदा नजर टाकूया आणि मान्यवरांसोबत या सगळ्याबद्दल चर्चा करूया. मंगेशकर कुटुंबाला लुटारू म्हणणं खरंच योग्य आहे का, हा प्रश्न आज आपण चर्चेला घेतोय. याबद्दलचं तुमचं मत सुद्धा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवू शकता. व्यवस्थापनातील चुकीनं मंगेशकर लुटारू ठरतात का? जर व्यवस्थापनातल्या काही लोकांची चूक झालेली असेल तर सरसकट कुटुंबाला लुटारू म्हणणं हे कितपत योग्य आहे? हॉस्पिटल उभं करणं हे योगदान ठरत नाही का? जर आतापर्यंत त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना जीवदान मिळालेलं असेल, पण एक प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणाच्या नंतर ते सगळं विस्मृतीत जातं का किंवा ते शून्य होतं का? भावना योग्य असेल पण वडेट्टीवारांची भाषा चुकली का? हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. मंगेशकरांचं मौन त्यांच्यासाठी अडचणीचं ठरतंय का? इतका सगळा गदारोळ, एक जीव गेलाय असं असताना त्याच्याबद्दलची सहवेदना, संवेदना, त्याच्याबद्दलची भावना व्यक्त त्यांनी करायला नको का? आक्रोश समजून घेण्यात खरंच गल्लत होतीये का? लोकांच्या मनात आज संताप आहे, आक्रोश आहे. तो आक्रोश कमी करण्याच्यासाठी 4 पावलं उचलायला हरकत काय, असा सुद्धा मुद्दा आज या चर्चेमध्ये आपल्याला उपस्थित करायचा आहे. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपण सगळ्यांचं स्वागत करूया. खरं तर आज या चर्चेमध्ये स्वतः विजय वडेट्टीवार यांनी यावं, आपली भूमिका मांडावी, याच्यासाठी सकाळपासून आम्ही प्रयत्न करतोय. आमचा कॅमेरा त्यांच्या घरात आहे. आता फक्त त्यांनी उठून त्याच्या समोर येऊन बसायचं, आपली भूमिका मांडायची. पुन्हा टीव्हीच्या समोर ते ऐकत असतील तर विनंती करतोय, वडेट्टीवारजी या, भूमिका मांडा. आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्यासोबत थोड्याच वेळा जोडले जातील, नाही जोडले गेलेले आहेत. प्रशांतजी, स्वागत आहे तुमचं. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आनंदजी, स्वागत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संतोषजी, तुमचं स्वागत. राजकीय विश्लेषक, त्याचबरोबर मॅनेजमेंट गुरु विनय काटे आहेत. विनय काटेनं या चर्चेत घेण्यामागचं 2-3 कारण आहेत. एकतर ते स्वतः डॉक्टर आहेत, त्याचबरोबर त्यांनी IIM मधून, अहमदाबाद मधून त्यांनी MBA केले. ते मॅनेजमेंटचे सुद्धा गुरु आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी हॉस्पिटल सोबत सुद्धा काम केलेलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये WHO साठी त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारसोबत सुद्धा डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या सगळ्या कामाच्या अनुषंगानं मला त्यांना या वैद्यकीय क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल, तिथल्या मॅनेजमेंटबद्दल त्यांना बोलतं करायचं आहे. ग्लोबल पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्रव सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. या चर्चेची सुरुवात मी करणार आहे ती प्रशांत जगताप यांच्यापासून. त्याचं कारण असं आहे की विरोधक म्हणून प्रशांत जगताप यांची भूमिका सुद्धा मंगेशकर कुटुंबियांच्याबद्दल थोडीशी रोषात्मक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे. आता प्रशांतजी, ज्या प्रकारची जी प्रतिक्रिया, तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे, लोक त्याला बेताल वक्तव्य असं म्हणतात, लुटारू म्हटलं मंगेशकरांना, तुम्हाला हे पटतंय का? नाही, आज मान्य विजयराव वडेट्टीवारांनी जे काय भाष्य केलेलं आहे त्याच्याशी मी आणि माझा पक्ष बिलकुल सहमत नाही. त्याचं कारण आहे की मंगेशकर कुटुंबियांमध्ये जे काय डायरेक्टर्स असतील किंवा मंगेशकर हॉस्पिटलची जी मॅनेजमेंट असेल त्यांना काय दोषी ठरवावं हा एक पार्ट वेगळा आहे. पण
लता दिदी असतील किंवा आशाताई असतील, उषाताई असतील, उर्दनाजी मंगेशकर असतील किंवा स्वतः स्वर्गीय दीनानाथजी मंगेशकर असतील, यांच्या बाबतीत माझ्यासहित देशातल्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी अभिमान किंवा एकूणच त्याचा आदर होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याच्यामुळं दोन्ही गोष्टीची गल्लत करता येणार नाही. ही मोठी व्यक्तिमत्व होती ज्यांनी या देशाचं नाव विश्वामध्ये पोहोचवलं, त्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. पण होय, आमचा रोष मंगेशकर हॉस्पिटलवर होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याचं कारण आहे की पुण्यात खूप सारे मोठे हॉस्पिटल्स आहेत. पुण्यातले हॉस्पिटल्स फक्त काय पुण्यापुरतं मर्यादित नसून पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा, ही सगळी मंडळी इथं येतात आणि पुण्यावर विश्वास ठेवून येतात. अशा परिस्थितीमध्ये मंगेशकर हॉस्पिटलकडून चुका झाल्यात का, तर निश्चित झाल्यात. मंगेशकर हॉस्पिटलने त्या दिवशीची चूक झाल्यानंतर त्या दिवशी जर मॅनेजमेंटवर कारवाई केली असती, किंवा ती आजही कारवाई झालेली आहे, फक्त एक डॉक्टर घैसास यांच्यावर आरोप नका केलेले आहेत, त्याच्या पलीकडे डॉक्टर केळकर असतील किंवा बाकीच्या वाचवण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित नका नागरिकांचा किंवा राजकीय नेत्यांचा तो संताप बाहेर येतोय. तो संताप बाहेर येत असताना सुद्धा मंगेशकर कुटुंबियांबद्दल चुकीचं स्टेटमेंट जाऊ नये ही माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना किंवा सर्व पक्ष नेत्यांना विनंती राहील. कारण की एखाद्या घटनेमुळं म्हणजे खूप साऱ्या मोठ्या लोकांचे हॉस्पिटल्स, हॉटेल्स असतात, ते काय रोज सगळे त्याच्यामध्ये वर्किंग मध्ये नसतात, त्याच्यामुळं त्यांना दोषी धरणं बरोबर नाही. पण मॅनेजमेंट म्हणून जे कोणी असेल त्यांच्यावर निश्चित दोषी म्हणून कारवाई व्हावी ही आमची भूमिका कालही होती, आजही आणि उद्या सुद्धा राहील. त्याचं कारण आहे की मॅनेजमेंट म्हणून डायरेक्टर बॉडीमध्ये जे मंगेशकर कुटुंब आहे त्यांनी थोडं डोळसपणाने बघितलं पाहिजे. आम्ही पहिल्या दिवशी सांगत होतो या महिलेला पुढच्या 1 महिन्याकरता ज्या बाळांना खर्च करण्याकरता 10 लाख रुपये लागणार आहेत ते दिले नाही म्हणून त्याचा तिसऱ्या का मृत्यू झाला. पण त्यांचा 35 कोटी रुपयाचा फंड हा शिल्लक होता, जो वेगवेगळ्या जे काही नागरिक येतात त्यांनी पैसे नाही भरले तर त्याला फ्री ऑफ चार्ज सोडण्यासाठी तो त्या हॉस्पिटलसाठी बंधनकारक ठेवले जातात. 2% ते पैसे पडून होते. त्याच्यामुळे याला कुठेतरी मॅनेजमेंट बरोबर ट्रस्टी सुद्धा दोषी आहेत. पण मी ह्या सगळ्या घटनेमध्ये ट्रस्टीनं अशा प्रकारे चुकीचं नाव ठेवायच्या बाजूचा नाही. कारण की ट्रस्टी हे लता दिदींच्या कुटुंबातले येतात, त्यांचं या देशाबद्दलचं योगदान होतं आहे, या बाबतीत काही दुमत असल्याचं कारण नाही. तुम्ही योगदान आहे असं म्हणताय, पण आज वडेट्टीवार मात्र कुठलं योगदान त्यांचं नाही असं म्हणतायत. नाणी दिली की गाणी वाजतात आणि अशा प्रकारच्या अनेक कमेंट सोशल मीडियावर सुद्धा केल्या जातात. आणि त्याचबरोबर ते सुद्धा म्हणाले की गाणी गाणं हा काही योगदान आहे का असं ते म्हणाले. खूप आज गोष्टी ते बोलून गेलेले आहेत. मला तेच वीरेंद्रजींना विचारायचं आहे. वीरेंद्रजी, आज ज्या प्रकारची ही प्रतिक्रिया, तीव्र अशी प्रतिक्रिया दिलेली आहे एका जबाबदार अशा नेत्याने, एखाद्या घटनेवरून संपूर्ण कुटुंबाला अशा प्रकारे लुटारू ठरवणं, याकडे तुम्ही कसं पाहता? हे अतिरेकी वाटतंय का? नाही विलास, मला एक फक्त बारीकसं एक्सप्लेनेशन हवं आहे की आपली चर्चा सुरू होण्याच्या आधी त्या मान्यवर नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे का, किंवा त्यांना त्यांच्या पक्षांनी तसं करायला सांगितलं आहे? नाही, असं काहीही घडलेलं नाहीये आणि त्यांनी आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहोत असं सांगितलेलं आहे. आजची प्रतिक्रिया शेवटची. आणि आपले कॅमेरामन आता त्यांच्या समोर बसलेले आहेत, त्यांनी हो म्हणायला अवकाश, ते येतील चर्चेत. मी सकाळी जेव्हा हे वक्तव्य त्यांचं आपल्या चॅनलवर पाहिलं तेव्हापासून जवळपास 300च्या आसपास फोन कॉल मी घेतो आहे. बरं. मी सामाजिक क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रात विशेषतः 40 वर्ष काम करतोय आणि माझ्या आठवणीमध्ये गेल्या 40 वर्षामध्ये कोणत्याही मोठ्या कलाकाराच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य हे माझ्या तरी ऐकण्यात नाही. असं आहे की जगभरामध्ये भारत हा सुसंस्कृत देश म्हणून मानला जातो आणि ज्या कलाकारांना मान सन्मान दिला जातो, त्यांच्याबद्दल आदर असतो, असे जे हाताच्या बोटावर मोजता येतील अशा कलाकारांच्या मध्ये साहजिकच लता दिदी आहेत आणि मंगेशकर कुटुंब आहे. त्यामुळे मला अजूनही हा विश्वासच बसत नाही की एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा पद्धतीचं असंवेदनशील विधान हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीत करू शकतो. याबद्दलची रिॲक्शन तर मोठ्या प्रमाणात आली आहे, तुमच्याकडेही आली असेल, मलाही सकाळपासून बरेच फोन आलेत. पण माझ्या दृष्टीने मी सांस्कृतिक क्षेत्रातला आहे, त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दलचा जो काही विषय आहे तो माझा विषय नाही. त्याच्यावर सरकार काम करेल, वेगवेगळ्या समित्या आहेत त्या काम करतील. माझा विषय फक्त
या सांस्कृतिक क्षेत्राबद्दलचा आहे आणि मला असं वाटतं आजची जी आपली चर्चा आहे ती फक्त दुसऱ्या भागापुरती मर्यादित असावी. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बद्दलचा जो विषय आहे त्याच्याकरता वेगळी चर्चा घेतली ऑलरेडी, आपण त्याच्याबद्दल बोललोय, त्याच्याबद्दलचा बडे मुद्दे झालाय विधानांनी. हा, तर पण याचा मला धक्का याच करता बसला की असा कोणता लाभ घ्यायचा प्रयत्न होता की ज्यातनं लता मंगेशकर कुटुंबावर हा आघात करावा किंवा त्यांच्या नावाने सांस्कृतिक जे काही क्षेत्र आहे महाराष्ट्राचं पवित्र त्यांच्याबद्दल हे विधान करावं. लक्षात घ्या की महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगभरात लता मंगेशकरांना देव मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यांनी लयलूट केली पण ती स्वरांची होती आणि त्या स्वरातनं लाखो रसिकांना जगभरामध्ये आनंद दिला. आणि त्या अर्थी जर मान्यवर नेत्यांना त्यांना लुटारू म्हणायचं असेल तर मला असं वाटतं त्यांनी नक्की लयलूट केली आणि ती स्वरांची आणि आनंदाची केली. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये स्वागत करायचं आहे. आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुषमाताई सुद्धा. सुषमाताई, स्वागत आहे. तुम्ही आत्ता येण्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली. मला तुमचे मित्रपक्ष आहेत म्हणून सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे की आज वडेट्टीवार ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं, इतकं टोकाची भाषा त्यांनी वापरलेली आहे, ती भाषा त्याच्या वापरण्यामागचा हेतू काय असू शकतो, एक मुद्दा. आणि दुसरं, त्या भाषेचं समर्थन एक मित्रपक्ष म्हणून तुम्ही करता का? वडेट्टीवार यांच्या मनात काय होतं, त्यांच्या मनात काय चाललं आणि कोणत्या इंटेन्शनने त्यांनी ते शब्द वापरले हे मला सांगता येणार नाही. मी काही बागेश्वर बाबा नाही किंवा बागेश्वर बाबा संस्कृतीतले जे अनुयायी आहेत त्या अनुयायांच्या पठणीतली सुद्धा मी नाहीये, त्यामुळे मी काही मनकवडी नाही, मला ते माहित नाहीये. मी जेव्हा हा विषय मला कळला त्यावेळेला मी जरा लोकमतच्या पेजवर थोडंसं चेक केलं आणि खालच्या काही प्रतिक्रिया बघितल्या. त्या अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि मंगेशकर कुटुंब किंवा एकूण मंगेशकर हॉस्पिटल या सगळ्याच संबंधाने त्या प्रतिक्रिया प्रचंड तीव्र आहेत. पण मला असं वाटतं की त्या कितीही तीव्र असल्या तरी सुद्धा व्यक्त होण्याची पद्धत इतकी हार्श नक्कीच नसली पाहिजे. त्यांना अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा व्यक्त होता येऊ शकतं, हा एक भाग. दुसरं असं की मंगेशकर कुटुंबाच्या बद्दल चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची मतं समाज माध्यमांमध्ये आपल्याला सातत्याने दिसत आहेत. मग काही जण खिलारे कुटुंबाचे संदर्भ किंवा खिलारे कुटुंबाचं जे काही म्हणणं आहे की आम्ही एका चांगल्या कामासाठी दान सत्पात्री लागलं पाहिजे, आम्ही चांगल्या कामासाठी दान दिलं, पण ते तसं होताना दिसत नाहीये. अगदी त्याच वेळेला एकटा जीव सदाशिव मध्ये दादा कुंडके यांनी मांडलेली भूमिका, त्याचे उतारेच्या उतारे सोशल मीडियातून फिरताना दिसत आहेत. तिसरं, भालजी पेंढारकर यांच्या कन्या माधवी देसाई यांनी नाचगं घुमामध्ये मांडलेले जे सगळे संदर्भ आहेत, हे संदर्भ आणि कोल्हापूरच्या स्टुडिओच्या संदर्भाने मंगेशकर कुटुंबाने घेतलेली भूमिका, या भूमिकेवर फक्त माधवी देसाईच नाही तर कोल्हापूर मधला जो मराठी रसिक जन आहे त्यांनी सुद्धा आपला रोष वेळोवेळी व्यक्त केलेला होता. हे सगळं आता गोळाबेरीज करून दामदुप्पट योजनेने उफाळून आल्यासारखं आता मंगेशकर हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारानंतर आलेलं आहे. आता हे जरी ढिसाळपणाने आलेलं असलं तरी मला दोन गोष्टी याच्यातल्या जाणवतात. एखादी व्यक्ती हयात नसताना त्याच्याबद्दल आपण बोलू नये, चांगलं किंवा वाईट, कारण आता ते प्रतिवाद करायला काही आपल्या समोर येणार नाहीत. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि माझा स्वतःचाही असा बाणा आहे की समोर बोललं पाहिजे, तोंडावर मागणं कोणी आपल्याला उत्तरं द्यायला येणार नाहीये. पण हे जितकं खरं आहे तितकंच, वीरेंद्रजी मी आपल्या भावनांचा आदर करते, पण तितकीच अजून एक गोष्ट महत्वाची आहे की जेव्हा इतकी मोठी घटना घडते त्यावेळेला एक अपेक्षा अशी असते की मंगेशकर कुटुंबातल्या कुणीतरी निश्चितपणे तनिषा भिसे यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. ही माणुसकी आहे. लक्षात घ्या, संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर संतोष देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. जर मंगेशकर हॉस्पिटलला किंवा मंगेशकर कुटुंबाला, म्हणजे मंगेशकर कुटुंबाने एका अत्यंत चांगल्या भावनेतनं हॉस्पिटल उभं केलं, ठीक आहे, प्रशासनाची चूक झाली त्यामुळं झालं, पण यातनं जर संवेदनशील वागायचं असेल तर तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन
या चिमुकल्या लेकरांची जबाबदारी घेण्याच्या संदर्भाने निश्चितपणे मंगेशकर कुटुंबाला किंवा मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाला एक संवेदनशीलता दाखवता आली असती, किंबहुना मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने जेव्हा पीडितेलाच कॅन्सर आहे आणि पीडिताच कशी IVF करणं चुकीचं होतं असं सगळं चाललं होतं, त्यावेळेला ज्यांनी उदात्त हेतूने हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्या हॉस्पिटलचे शिल्पकार असणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने एक जाहीर स्टेटमेंट येणं निश्चित अपेक्षित होतं. मला वाटतं एवढी अपेक्षा तर कुणीही करेल. आणि चित्रावजी, आपण सुद्धा कदाचित हे म्हणणं अत्यंत सहृदयतेने मी विचारतो ताई, त्यांना विचारतो. चित्रावजी, खरं तर हे मौन अधिक घातक ठरलं का? कारण लोकांचा जो आक्रोश आहे तो समजून घेऊ शकले नाहीत का? ते एक संवेदना जर दाखवली असती, कदाचित 4 शब्द संवेदनेचे असतील तर लोकांचा आक्रोशाचा जो दुरळा आहे तो खाली पण बसू शकला असता, लोकांची फुंकर बसली असती. नाही, मी पहिल्यांदाच स्पष्ट केले की माझा विषय मंगेशकर हॉस्पिटल बद्दलचा जो काही आत्ता विषय चालू आहे तो माझा विषय नाही. नाही, त्या मंगेशकर हॉस्पिटल बद्दल नाही, मंगेशकर कुटुंबियांकडून ही प्रतिक्रिया आली वगैरे वगैरे. वीरेंद्रजी, मला ना आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय की मंगेशकर हॉस्पिटल हे मंगेशकर कुटुंबाच्या उदात्त संकल्पनेतनं निर्माण झालेलं हॉस्पिटल आहे. मंगेशकर हॉस्पिटलच्या ढिसाळ प्रशासनामुळे आज फक्त हॉस्पिटल प्रशासन नाही तर ज्यांनी हॉस्पिटल उभं केलं त्यांच्या त्या उदात्त हेतूवर शंका निर्माण होत आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंब ज्या उदात्त हेतूने उभं राहिलं होतं तो उदात्त हेतू त्यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना भेट दाखवून सुद्धा दाखवता आला असता. काय आपण या मताशी सहमत नाहीत का? ठीक आहे, मी विचारतो आपल्याला अत्यंत आदरपूर्वक विचारायचं. असं आहे की तुम्ही जो विषय म्हणताय तो मला असं वाटतं की समजा मंगेशकर कुटुंबियांचा वैयक्तिक विषय आहे, तो माझा असू शकत नाही. त्यांनी याविषयी संवेदना व्यक्त करायला पाहिजे होती का नाही हा माझा विषय असू शकत नाही. मला असं वाटतं की तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारू शकता. मला एवढंच कळतं की माननीय वडेट्टीवार साहेबांनी हा विषय अशा पद्धतीने पुढे न्यायला नको होता. ऐका ना, वडेट्टीवार साहेबांनी जे शब्द वापरले त्या शब्दांचं समर्थन तुम्ही कर. वडेट्टीवारांच्या शब्दांचं समर्थन मी काही करत नाहीये. मी सुद्धा स्वतः म्हणते की इतक्या हार्श भाषेत बोलायची गरज नाही आणि व्यक्ती हयात नसताना तर नाहीच नाही. परंतु एकीकडे जेव्हा आपण मंगेशकर आणि त्या सगळ्यांचं समर्थनात एक भूमिका मांडता तर त्यावेळेला त्यांच्या ही भूमिका वैयक्तिक आहे आणि माझी भूमिका वैयक्तिक आहे असं बायफर्केशन कसं होईल? आपल्याला मग त्याचे प्रोज आणि कॉन्स अशा दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागतील की नाही? नाही, कसं आहे माहितीये का की एका बाजूला मंगेशकर परिवारांनी ही संवेदना दाखवली नाही असं जर इतरांचं म्हणणं असेल तर त्याला उत्तर मंगेशकर कुटुंबियांच्या सुराच्या सेवेबद्दल आक्षेप घेणं हे असू शकत नाही ना. बर, ठीक आहे. आनंदबे यांना मला विचारायचं आहे, म्हणजे आनंदबेची या सगळ्या प्रकरणात तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? वडेट्टीवार यांनी जी भाषा वापरली त्याचं कुणीही समर्थन करत नाहीये. एकटे वडेट्टीवार सोडले तर आता ते किती वेळ त्याच्यावर ठाम राहतात माहित नाही. कदाचित पक्षानं तंबी दिली तर ते माघार सुद्धा घेतील. आता तो पुढचा भाग आहे. मी पण काय बागेश्वर महाराज नाही की पुढे काय होईल सांगायला. पण तुम्ही सांगा की या सगळ्याबद्दल आता जी भूमिका मांडली जाते ती योग्य आहे का? एक कल्ली मंगेशकर कुटुंबाला सालटून काढणं जे सुरू आहे ते योग्य आहे का? जिलाजी, मी एका वाक्यात सांगतो. राहुल गांधींनी परवा त्यांच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की काँग्रेसचे काही शत्रू काँग्रेस पक्षातच आहेत आणि मला वाटतं त्याचं सर्वोच्च उदाहरण हे विजयजींनी दाखवून दिले की मी काँग्रेसचा खरा शत्रू आहे. एवढ्या मोठ्या पराभवानंतर सुद्धा जर त्यांना काही अक्कल येत नसेल तर त्यांना शुभेच्छा, हे पहिलं. दुसरं, जर 8 दिवसाआधी हेच वक्तव्य विजयजींना विचारलं असतं तर हेच बोलले असते का? तर नसते बोलले. याला पार्श्वभूमी आहे दीनानाथ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकरणाची, दुर्दैवी प्रकरणाची. एक लक्षात घ्या, डॉक्टरांनी प्रयत्न करणं आणि पेशंट दगावणं हे काही नवीन नाही. सगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा केसेस रोज घडतात. पण 5 तास एक पेशंट राहतोय, त्याची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे, महिला आहे, ब्लिडिंग होत आहे, कर्करोग आहे, जुळं आहे, तरी 5 तास तिला ट्रीटमेंट न देणं पहिली गोष्ट.
नंतर पैसे एवढे पैसे भरल्यानंतर मला सांगा, म्हणजे मी गैससांना सांगतो, ही लेखी मान्य करणं, आणि त्यानंतर 3 दिवस जी का सारवासारव झाली, ह्या सगळ्या वेदना आहेत असं मी मानतो. राहिलं मंगेशकर कुटुंबाचं, तर त्याला मंगेशकर हे नाव आहे ना, वडिलांचं नाव आहे दीनानाथ, तुम्ही वेगळे नाही राहू शकत. उद्या जर दीनानाथ हॉस्पिटलला एखादा मोठा अवॉर्ड मिळाला तर दीनानाथ म्हणजे मंगेशकर कुटुंब जाणार आहे का नाही जाणार? तर जाणार आहेत. मग मागच्या आठवड्याभरात त्यांनी एखादी संवेदना व्यक्त केली असती, भिसेंना जाऊन भेटण्याचं सोडा, सगळे वयस्कर एक फोन केला असता, दुःख झाले त्यांच्यासाठी 2, 4, 10 लाख म्हणजे खरंच काही नाहीये, जनतेचे पैसे आहेत, आमचेच पैसे आहेत. भिसे म्हणजे का ते सांत्वन दिलं नाही, त्यामुळे एकंदरीत हा राग आहे हे नक्की आहे. आणि तो राग वेळोवेळी व्यक्त होणार जोपर्यंत मंगेशकर कुटुंबीय व्यक्त होत नाही. त्यामुळे उगाच मग त्यांचं गायन वेगळं, सामाजिक वेगळं, मग फक्त गायन करायचं होतं, सामाजिक कामं घ्यायची नव्हती जी आपल्याला झेपत नाहीत. त्याची जबाबदारी नाही का आता येणार तुम्हाला? उद्या जर मंगेशकरांना विचारलं तुमचं काय काय क्षेत्र ते दिनांना दाखवणार का? नाही तर दाखवणार की आमचंय. मग त्याच्यामध्ये आतमध्ये जे घडतं ते मात्र आमचं नाही असं करता येणार नाहीये. मंगेशकर कुटुंबाची ती नैतिक आणि सामाजिक जबाबदारी नक्की आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये की आम्ही त्या धक्क्यातनं सावरलो नव्हतो, आता आम्ही काही करतो. हे होऊ शकतं आणि झालं पाहिजे. तर मंगेशकर कुटुंबाविषयी आमचा आदर आणखी वाढेल. बाकी ही जी शब्दशल चाललाय ना वीरेंद्रजी आपला, की हे आमचं नाही, मी याच्याविषयी बोलतो, मी त्याच्याविषयी बोलतो, असं होत नाही. सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळला म्हणून त्याला भारतरत्न दिले गेले. दीदींचं सुद्धा भारतरत्न गायनावर दिले गेले, तेव्हा त्यांनी म्हटलं नाही की मी गायन करते भारतरत्न घेत नाही, असं होत नाही. जबाबदारी, सर्वस्वी जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबाची आहे आणि निश्चित आहे. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये संतोष शिंदे यांना आणायचं. संतोषजी, खरं तर एक चूक झाली व्यवस्थापनाची आणि त्या व्यवस्थापनाच्या चुकीचं खापर हे मंगेशकर कुटुंबांवर फाडण्याची काय गरज आहे? मंगेशकर कुटुंबांना त्याच्यातून लुटारू ठरवण्याची काय गरज आहे? असा एक युक्तिवाद केला जातोय, तुम्हाला तो पटतोय का? कदाचित तो युक्तिवाद आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, त्या शब्दातली तीव्रता समजून घेतली पाहिजे. ज्या हॉस्पिटलची एका वर्षाची 103 कोटी उलाढाल आहे असं म्हणतात, आकडा मागे पुढे असतो, त्या हॉस्पिटलच्या निर्मितीमध्ये खिलारे पाटलांपासून सगळ्यांचा सहभाग आहे. ज्या हॉस्पिटलच्या ट्रस्टीमध्ये फक्त मंगेशकर कुटुंब आहे आणि ज्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी डॉक्टर, डीन, प्रशासन, हॉस्पिटल या सगळ्यांच्या हलगर्जीपणामुळं एका आईचा मृत्यू झालाय, एका 2 लहान मुलांना अजून स्पर्श सुद्धा झालेला नाही, त्या आईचा मृत्यू झालाय. आपली चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरामध्ये लहान मुलगा, मुलगी, आई, बहीण, बायको सगळी पाहत असतील, त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असेल कदाचित हा त्या सौ भिसेताईचा फोटो पाहून. परंतु या हॉस्पिटलचे जे सर्व आहेत, मंगेशकर कुटुंबाबद्दल प्रत्येकाला आदर आहे, मला आहे, तुम्हाला आहे, पॅनलवरच्या तर काही थोड्या वेळाने रडतील सुद्धा, कारण त्यांचा तर अति आदर दिसतोय. पण त्यांचा आदर, ती एक स्त्री तिथं गेली त्याच्याबद्दल कुणाला संवेदना नाही. वडेट्टीवार बोलले, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची भाषा कदाचित कडवट लागेल, मी त्यांच्या वाक्याचं समर्थन करावं एवढा मी त्यांच्या एवढा मोठा नाही. पण एवढं सगळं होऊन सुद्धा ज्या माणसांनी त्या हॉस्पिटलसाठी 1989ला जमीन दिली, त्या खिलारे पाटलांना पश्चाताप झाला म्हणून ते पुढे आले. घेतलं का कधी नाव ह्या मंगेशकर कुटुंबांनी त्यांचं आयुष्यभरामध्ये? याच मंगेशकर कुटुंबांनी साधे संवेदना व्यक्त केल्या का? नाही. कारण यांच्या संवेदना बोथट झाल्यात. बाप बडाना भैया सबसे बडा रुपया असं एकंदरीत चाललेलं आहे. आणि हे आज एका महिलेचा मृत्यू झाला ही पहिली घटना नाही, याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. पुण्यामध्ये तर अशा सर्रास घडतायत, फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, हे फक्त चर्चेत आलेलं आहे. मंगेशकर कुटुंबाबद्दल बोलले म्हणून बऱ्याच जणाला राग येतोय किंवा आलेला असेलच, परंतु याच कुटुंबाने अजून त्या कुटुंबाची चर्चा केली का? काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? उलट घायसास डॉक्टरांना वाचवण्यासाठी ह्यांचेच डीन प्रयत्न करतात, केळकर, हीच मंडळी ह्यांच्या लोकांना प्रयत्न करतात. आता ज्यावेळेस सरकार ह्यांच्यावर हे होते, अहो तुम्हाला सगळं फुकट मिळालंय, 1 रुपये वर्षाला भाडं देता, पूर्वी पण जमीन मिळाली, आता सुद्धा मिळाली, का तुम्हाला राग येत नाही? ठीक आहे, मी विचारतो मॅनेजमेंट गुरुच आज आपल्या सोबत आहेत. मिरच्या का झोमतात? संतोषजी, आपल्यासोबत आज मॅनेजमेंट गुरुच विनय काटे आहेत. विनयजी,
मेडिकल क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय. आज आम्हाला एकमेव असे गेस्ट सापडले जे डॉक्टर पण आहेत आणि मॅनेजमेंट गुरु पण आहेत. एक हॉस्पिटल चालवणं, त्याच्या मागचं ते सगळं मॅनेजमेंट करणं, पुन्हा ट्रस्टी आणि डॉक्टर, या सगळ्यामध्ये खरं तर आज जे सगळं केओस तयार झालेलं आहे याकडे तुम्ही कसं पाहताय? विलासजी, मी ऍक्च्युली आपण ग्लोबल ते लोकल असं थोडंसं जर बघितलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे त्याच्या जवळपास 18% ते हेल्थवर एक्सपेंडिचर आहे त्यांचा. आपला फक्त 4%, 3.5 ते 4%च्या आसपास. भारताचा जेवढा जीडीपी आहे पूर्ण भारताचा, त्याच्या 1.5 पटीने जास्त अमेरिकेत आरोग्यावर खर्च होतो. $200 भारतातल्या माणसावर सरासरी खर्च होतो एका वर्षाला. अमेरिकेमध्ये हा खर्च $14,000 आहे. एवढा मोठा फरक असून सुद्धा अमेरिकेच्या आणि आपल्या लाईफ एक्सपेक्टन्सीमध्ये खूप कमी फरक आहे. आपल्याकडे एक जागतिक दर्जाची मेडिकल ट्रीटमेंट भारतात मिळते आणि ही ट्रीटमेंट मिळण्यामध्ये सरकारपेक्षाही मोठं योगदान हे खाजगी दवाखान्यांचं आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. आणि बहुतांश खाजगी दवाखाने हे चॅरिटेबल उपक्रमानुसार आलेले आहेत. म्हणजे तुम्ही आता नानावटी हॉस्पिटलचं जर उदाहरण घ्याल तर 1950 साली नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलं. जसलोक हॉस्पिटलचं उदाहरण घ्याल 1970 साली इंदिराजींनी त्याचं उद्घाटन केलं. आय गेस हिंदुजा हे असंच एक मोठं हॉस्पिटल आहे. दीनानाथ हॉस्पिटल आहे. आता ह्या सगळ्या महाराष्ट्रातली जरी आपण मोठे हॉस्पिटल बघितली तर ही सगळी चॅरिटेबल आहे. रुबी असेल, जहांगीर असेल. आणि या हॉस्पिटल्सचा खूप मोठा सपोर्ट सामान्य माणसाला आहे. जिथं प्रायमरी आणि सेकंडरी केअर जर आपण बाजूला केली, प्राथमिक आणि द्वितीय दर्जाची, पण टर्शरी केअर किंवा सुपर स्पेशालिटी केअर जिथं येते तिथं ह्या चॅरिटेबल हॉस्पिटलचा खरंच खूप मोठा बेनिफिट मिळतो. मी माझ्या स्वतःच्या घरातलं उदाहरण सांगू शकेल. माझ्या वडिलांची हार्टची सर्जरी 25 वर्षापूर्वी साधारण हिंदुजाला झाली होती. माझ्या मुलाची न्यूरोसर्जरी दीनानाथमध्ये झाली होती. आणि अत्यंत क्लिष्ट अशी सर्जरी डॉक्टर निलेश कुरवाळे आहेत, एपिलेप्सीची सर्जरी, जी दुसरीकडे कुठे मी हैदराबादला किंवा मुंबई दिल्लीत केली असती तर त्याला 25 लाखाच्या आसपास खर्च आला असता. तो दीनानाथमध्ये 4 ते 5 लाखामध्ये, इन्शुरन्स असताना सुद्धा 5 लाखामध्ये खर्च आहे. आणि तिथं एक एपिलेप्सीचं सेंटर आहे जिथं अगदी कलकत्त्यापासून पेशंट्स येतात. तर हे जे योगदान आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मग ते दीनानाथचं असेल, रुबीचं असेल, जहांगीरचं असेल, सिंहगडचं असेल, भारती असेल, DY पाटील असेल, MGM असेल, या सगळ्यांनी हे केलेलं आहे. आणि ही लोक ह्या आरोग्य व्यवस्थेला पूरक असं काम करतात. आता याच्यामध्ये जे काही मॅनेजमेंटचा काही इश्यू झालेला असेल, फेल्युअर, एखादी घटना घडते, त्या एका घटनेला धरून तुम्ही यांना हे लुटारू आहेत किंवा यांना फक्त पैसेच काढायचे असं तुम्ही बोलू शकत नाही. किंवा आता संतोषजी म्हणाले की यांना फुकट जमीन मिळाली. फुकट जमीन आपल्याकडे आता 9 लाख एकर येतो. हा, 9 लाख एकर वक्फची जमीन आहे म्हणून काय त्याच्यावर सगळे हॉस्पिटल उभा राहिलेत का? नाही उभा राहिले. किंवा पुण्यामध्ये खूप सारी जागा असतील, मुंबई सरकारकडे जागा आहे. फक्त जागा दिल्याने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी डॉक्टर्स आणावे लागतात, बिल्डिंग बांधावी लागते, इक्विपमेंट आणावे लागतात, ती गोष्ट मॅनेज करावी लागते. आज मंगेशकर फॅमिलीने ज्यावेळेस हॉस्पिटल सुरू केलं असेल, भले ते लोकवर्गणीतून केलं असेल, खाजगी खर्चातून केलं असेल, पण सुरुवातीला 200-300 कोटी त्यांचे स्वतःचे केलेले जे त्यांनी गोळा करून केलेले. आणि त्याच्यानंतर ते हॉस्पिटल आज 200-300 बेडचं हॉस्पिटल आज 1200 बेडपर्यंत पोहोचलं. आता हा जर तुम्हाला स्केलअप बघायचा असेल, आणि ह्या कुठल्या हॉस्पिटलचं तुम्ही रुबीचं उदाहरण घ्या, दीनानाथचं घ्या, जहांगीरचं घ्या, ज्यावेळेस तुम्हाला बेड्सची संख्या वाढवायची असते, नवीन इक्विपमेंट, नवीन टेक्नॉलॉजी, चांगले डॉक्टर्स आणायचे असतील तर तुम्हाला बाजारभावाने पैसे द्यावे लागतात. तुम्ही चॅरिटेबल हॉस्पिटल आहे म्हणून डॉक्टर सगळे स्वस्तात काम नाहीत करणार किंवा इक्विपमेंट तुम्हाला कंपन्या स्वस्त विकत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा वेळेस थोड्याफार तुमच्या किमती, भले तुम्ही मार्केट रेटने घेत नसाल प्रायव्हेट हॉस्पिटलच्या, अगदी लक्झरी हॉस्पिटलच्या रेटनी, पण तुम्हाला थोड्याफार तरी त्याच्या निम्म्या तरी ठेवावे लागतील. त्याच्यामुळे तिथं सरकारी दवाखान्याच्या रेटने जरी तुम्हाला उपचार नाही मिळाले तरी तो दवाखाना टिकून राहण्यासाठी, तो दवाखाना वाढवण्यासाठी तुम्ही तो खर्च हा वाजवी आहे. आणि हा वाजवी खर्च आहे. तुम्ही आज दीनानाथचं मगाशी बोलताना आलं की 100 कोटीचा काहीतरी त्यांचा नफा वगैरे. आज 1200 बेडच्या हॉस्पिटलला 100 कोटीचा नफा ही खूप काही मोठी गोष्ट नाही. त्यांचे बऱ्याचशा जर सगळ्या ग्रँट्स जर आपण बाजूला केल्या तर ते तोट्यात जातील, ऍक्च्युली तोट्यात जातील. त्यांना सरकारच्या काही ग्रँट्स मिळतात, जागा मिळतात, हॉस्पिटल्सच्या ड्रग्समध्ये डिस्काउंट्स मिळतात, गव्हर्नमेंटच्या स्कीम्सचा काही बेनिफिट मिळतो, त्याच्यामुळे तो तेवढा बेनिफिट दाखवतात किंवा त्याच्यातून ते त्यांचं ऑपरेशन्स आणखीन वाढवतात, बेड्स वाढवतात, नवीन टेक्नॉलॉजीज आणतात. त्यामुळे आपल्याला झालेली घटना दुर्दैवी आहे, त्याच्याबद्दल मलाही संताप आहे किंवा मलाही चीड आहे, किंवा ज्या पद्धतीने ते प्रकरण हाताळलं गेलं
ते प्रकरण अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं, संवेदनशीलतेने हाताळता आलं असतं. पण याच्यासाठी तुम्ही अख्ख्या हॉस्पिटल सेक्टरला, अख्ख्या चॅरिटेबल हॉस्पिटल सेक्टर्सना जर तुम्ही जबाबदार धरायला लागला तर उद्या तुम्ही तुमच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मोडून टाकाल. आपल्याला सगळ्यांना फक्त ससून आणि केईएम किंवा जे मध्ये जायची वेळ आली तर आपल्याकडे तेवढे हॉस्पिटल्स नाही, तेवढे डॉक्टर्स नाहीत आणि हे नाही. त्यामुळे काही बाबतीत आपल्याला रिअलिस्टिक होऊन विचार करावा लागेल, भावना बाजूला ठेवाव्या लागेल. ठीक आहे काटे सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. हा संतोषी बोला. हॉस्पिटल जुनं आहे, प्रसिद्ध आहे, मोठं आहे आणि तिथं उपचार होतात, त्याच्याबद्दल कुणाच्या मनात काही शंका नाही. पण याच हॉस्पिटलमध्ये 2018 मध्ये इतकं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असताना सुद्धा डॉक्टर चव्हाण नावाचे डॉक्टर, त्यांचा उपचाराची प्रक्रिया सगळी संपल्यानंतर तिथं जर बुवाबाजी करून जर उपचार त्या रुग्णाला बरं करत असतील तर याला काय म्हणायचं? म्हणजे एका बाजूला तंत्रज्ञान प्रगत होतंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही भोंदूगिरी करताय. ह्याच हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार आहे. तुम्हीच तिथं आंदोलन केलं होतं. म्हणजे इथं काय घडतंय याच्यावर कुणाचा कंट्रोल आहे की नाही? मग हे सगळं आपण मान्य करायचं का? आपण दोष नाही देत, परंतु ह्या ज्या त्रुटी आहेत, ह्या ज्या चुका आहेत, हे मोठी माणसं करतायत. लोक काय करणार? लोकांचे जीव गेल्यानंतर तुम्ही त्याला वेगळे कारण देऊन, वेगळं काहीतरी सांगून तुम्ही बॉडी घेऊन जा म्हणणार. इथपर्यंत जर तुमच्या संवेदना असतील तर मग याच्यावर लोक बोलणार ना. खूप अशी लोक आहेत जी महाराष्ट्रात आज पुढे येऊन बोलतील, फक्त ती बोलत नाहीत. ठीक आहे, मी उत्तर घेतो. नाही, मला सुद्धा एक प्रश्न विचारू का? मी सुद्धा एक मिनिट, ते काय त्यांचे प्रवक्ते म्हणून बसलेले नाहीयेत, आपण चर्चा करतोय. असं ते बोलतायत. नाही, तसं डॉक्टर साहेब बोलतायत. एक लक्षात घ्या डॉक्टर, ते ओव्हरऑल मॅनेजमेंटच्या बद्दल बोलतायत, हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या बद्दल. त्यांचं ते जे वाक्य आहे ना की दवाखाना नुकसानीत, हॉस्पिटल लॉस मध्ये गेलं असतं जर सरकारी मदत नसती, हे मला वाटत नाही कोणत्याही तत्वाला किंवा अभ्यास करून आहे. डॉक्टर आणि याच्यामधलं मार्जिन किती असतं आपण काही अभ्यासाची गरज नाही. दुसरं, 35 कोटी रुपये गरिबांसाठीचा ठेव राखीव असताना सुद्धा तो का वापरला गेला नाही प्रश्न आहे ना. आणि सगळं बाजूला जाऊ द्या, एक पेशंट गंभीर परिस्थिती आहे आणि तुम्हालाही माहिती की ती परिस्थिती गंभीर आहे आणि हॉस्पिटलला लगेच 2-3 लाखाची गरज नाहीये, हे नाही नाकारता. बाकीच्या गोष्टी म्हणजे आम्ही चांगलं हेही करतो, चांगलं तेही करतो, ते डॉक्टरांचं कर्तव्य आहे साहेब, ते हॉस्पिटलचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य आहे, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे. पण हे जे घडलं घेतो तो मुद्दा. विनयजी, विलासजी, माझी एक विनंती आहे. विलासजी, एक उदाहरण सांगतो मला जे आठवलंय म्हणून. ज्या भाऊसाहेब खिलारेंनी जमीन दिली आणि काही दिवसानंतर त्यांना तिथे ऍडमिट केलं गेलं. ऍडमिट केल्यानंतर त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया झाली असेल, काही उपचार झाला असेल आणि आपल्या हॉस्पिटलला जमीन दिली आहे ज्या व्यक्तीने, त्याला भेटायला डॉक्टर हेच धनंजय केळकर गेले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्यांपर्यंत तो मेसेज पण आलेला आहे. त्या केळकरांनी भेटायला गेल्यानंतर, भेटल्यानंतर ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस खिलारेंचं बिल समोर आलं. त्या केळकर साहेबांनी सहज भेटायला गेलेल्या त्या भाऊसाहेब खिलारेंच्या भेटण्याचा तो व्हिजिट चार्ज सुद्धा लावला. म्हणजे या सभेतनं डॉक्टर काटे सर हे कशात मोजायच्या, याचा सुद्धा कॅल्क्युलेशन माणूस म्हणून तुम्ही आम्ही केलं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. विनय भैया, बरं ठीक आहे. मला चित्राव सरांना एकदा बोलू द्या. चित्राव सरांचं म्हणणं त्याच्याबद्दलचं. चित्राव सर बोला. नाही, मला एक एवढाच विषय मांडायचा आहे की आजचा जो बडे मुद्देचा विषय आहे तो कुठेतरी मला असं वाटतं की बाजूला जाताना दिसतोय. एका बाजूला प्रत्येक वक्ता म्हणतोय की वडेट्टीवार साहेबांनी जे विषय मांडलाय किंवा जे वक्तव्य केलंय ते चुकीचं आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मग माझा साधा प्रश्न आहे की आजचा जर चर्चेचा विषय तो आहे तर इथे बसलेले प्रत्येक जण ही मागणी करणार का की वडेट्टीवार साहेबांनी या विधानाबद्दल माफी मागावी आणि हा विषयावर पडदा टाकावा? उत्तर मला वाटतं मी दिलं पाहिजे आपल्याला. सुषमाताई वडेट्टीवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सुषमाताई असतील, आनंदजी असतील, किंबहुना संतोषजी असतील, आम्ही कोणीच समर्थन केलेलं नाही. पण हे समजून घेण्याची गरज आहे की हे जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल दरवर्षी 2.5 ते 3 हजार कोटीचा व्यवसाय करतं. ज्या व्यवसायातून तुम्हाला, जो व्यवसाय तुमचा प्रॉफिट मेकिंग आहे ते प्रॉफिट तुम्हाला चालतं त्या कुटुंबाला. पण या ठिकाणी जर तुम्हाला अशा संदर्भातल्या घटनेनंतर साधी दिलगिरी जर व्यक्त करता येत नसेल
तर मात्र या ठिकाणी दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे. एकीकडं वडेट्टीवार साहेबांच्या स्टेटमेंटचं समर्थन करता येणार नाही, तसंच मंगेशकर फॅमिली ज्या हॉस्पिटलमधून म्हणजे माननीय विनयजी काटे काय सांगतात मला माहिती नाही, पण या शहराचा माजी महापौर म्हणून मी निश्चित सांगतो की या हॉस्पिटलचं प्रॉफिट मेकिंग किमान 300 ते 400 कोटी रुपये, कुठला लॉस नाही. त्यामुळे जो व्यवसाय तुम्हाला प्रॉफिट मेकिंग करून देतोय त्याच्या संदर्भात एखादी घटना घडल्यानंतर, मॅनेजमेंटच्या चुकीमुळे झालेल्या घटनेनंतर तुम्ही साधी दिलगिरी व्यक्त करत नाही, त्यावेळेस मात्र जेव्हा हा संतापाचा आजही आहे उद्या सुद्धा आहे. वीरेंद्रजी आपण जे म्हणताय ना की सगळेजण माफी मागायला लावतील का वगैरे, तर मला असं वाटतं की आम्ही काही एकनाथ शिंदेचे अजिबात कार्यकर्ते नाहीत की एखाद्या कुणाल कामराने जोक केला की लगेच त्याचा स्टुडिओ फोडायला निघावा. प्रत्येकाचे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याने त्याने त्याचं मत मांडलेलं आहे. आणि आपल्याकडे गॅलिलिओ, अरिस्टॉटल या सगळ्यांच्या विचारधारा मांडताना किंवा लोकतंत्र मांडताना सांगितलं जातं की 99 लोक एक वेगळा विषय सांगतायत आणि एक माणूस एक वेगळा विषय सांगते, तो फक्त एकटा पडलाय म्हणून त्याला आपण त्याचा निर्णय बदलायला लावावा, हे काही बरोबर नाही. अर्थात तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय बोलावं, कोणती भाषा वापरावी, परंतु त्या भाषेला सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं समर्थन मिळतं की वडेट्टीवार जे बोलले ते योग्य बोलले, हे सोशल मीडियाचं सांगते मी, ते समर्थन का मिळतं त्याचं कारण लोकांमध्ये असणारी अस्वस्थता, आणि इतकी अस्वस्थता, असंतोष आणि चीड असताना सुद्धा मंगेशकर कुटुंब एका शब्दाने संवेदना व्यक्त करत नाही. विनय भैयांच्या बऱ्याचशा मुद्द्यांशी मी नेहमी सहमत असते, पण आज जरा मला त्यांचे मुद्दे वेगळे वाटतायत. कारण विनय भैया, कदाचित आपण हे समजून घ्या कृपया की एकीकडे माननीय पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की 80 कोटी जनता रेशनिंगच्या धान्यावर जगते. जर 80 कोटी जनता रेशनिंगच्या धान्यावर जगते तर एवढ्या मोठ्या जनतेला 10 लाख रुपयाचे बिलं परवडतात का? आणि ती 10 लाख रुपयाची बिलं परवडत नसतील तर तुम्ही ज्या आयुष्यमान योजना, जननी सुरक्षा योजना, महात्मा फुले आरोग्य योजना, अशा ज्या वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत त्या योजना काय करतात? आता तुमचं जे म्हणणं आहे की त्यांना फक्त जमीन फुकट मिळाली, जर त्यांना प्रॉफिटचाच बिझनेस करायचा आहे तर त्यांनी तो खुशाल करावा. 10 लाख काय, कुणी त्यांच्याकडून 1 रुपयाची पण अपेक्षा करणार नाही, त्यांनी बिनधास्त ते करावं. पण मग सरकारी कुठलेच प्रिव्हिलेज त्यांनी घेऊ नयेत. सरकारी प्रिव्हिलेज अजिबात घ्यायचे नाही. तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा आहे तो करा. आणि सरकारने सुद्धा अशा खाटीक खाण्यासारख्या वागणाऱ्या हॉस्पिटलला ते प्रिव्हिलेज देण्यापेक्षा ते केईएम आणि ससून सारख्यांना द्यावेत. केईएम आणि ससून सारख्या हॉस्पिटल्सने ते त्यांच्याकडे अजून ते चांगल्या पद्धतीने युटिलाइज करतील आणि कदाचित रेशनिंगचं अन्न खाऊन जगणारी जी जनता आहे ती त्या ससूनमध्ये जाऊन इलाज करू शकेल. परंतु जे हॉस्पिटल सरकारी प्रिव्हिलेज घेतं त्यांना हे बोलणं ऐकावंच लागेल, कारण ते आमचं देणं लागतात. राहिला प्रश्न की वडेट्टीवारांचं काय करायचं, तर मला असं वाटतं की पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, हे कवी केशवसुतांनी म्हटलेलं. वडेट्टीवारांचं काय करायचं हे वडेट्टीवारांना आपण व्यक्तिगत पातळीवर विचारा. आम्ही भाषेचं समर्थन अजिबात करणार नाही, मात्र ही उद्विग्नता, अस्वस्थता, हा असंतोष का निर्माण होतो याचा मंगेशकर कुटुंबाने नक्की विचार करावा. त्याचा विचार सुद्धा त्यांनी करणं गरजेचं असं तुमचं म्हणणं आहे. डॉक्टर विलासजी, 2-3 गोष्टी पटपट बोलतो. एक तर मांत्रिकाचा जो प्रकरण संभाजी ब्रिगेडच्या सरांनी सांगितलं, मी त्यांच्या बाजूने बोलतो की ते अशा काही प्रकरणांना कुणी पाठीशी घालू नये, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. खिलारे कुटुंबाबद्दलचा जो काही अनुभव असेल, आता एखादा अनुभव हा वाईट असू शकतो, मी त्याला नाकारत नाही, आणि मला त्या सगळ्या घटनांची काही पूर्ण माहिती नाही, त्या काळात काय घडलं होतं याची. जशा असे वाईट अनुभव असतात तसे काही चांगले अनुभव असतात. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले अनुभव सांगू शकतो तुम्हाला, किंवा ऐकलेले सांगू शकतो. कवी ग्रेस माणिक गोडघाटे यांचा सगळ्यात शेवटच्या काळातला त्यांचा सगळा औषधोपचाराचा खर्च दीनानाथनी केला होता. आणखीन बऱ्याच साहित्यिक लोकांचा, नामवंतांचा केला होता. अलीकडच्या काळात डॉक्टर प्रकाश आमटे तिथं कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी भरती झाले होते, मी त्यांना त्यावेळेस ते भेटायला गेलो होतो. अशीही काही चांगली उदाहरणं असतात. हे झालं. त्यामुळे केस टू केस बेसिसमध्ये ऐका मला ताई, आता मला बोलू द्या. दुसरं जे आहे की बोलता बोलता जगताप सर बोलले की ते तिथं प्रॉफिट कमवतात, हे होतात. चॅरिटेबल ट्रस्ट ज्यावेळेस प्रॉफिट कमावतं त्यावेळेस तो त्या ट्रस्टीच्या घरी जात नाही, ते प्रॉफिट ट्रस्टीच्या घरी जात नसतं, ते प्रॉफिट त्या ट्रस्टमध्येच राहतं. दीनानाथ हॉस्पिटल ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस सुरू झालं होतं त्यावेळेस जे काही त्यांचे 100-200 बेड होते ते आज 1200 पर्यंत पोहोचले, किंवा अजून ते काहीतरी डेव्हलप करतात.
सो त्याच्यामुळे हा आउटलुक जो आहे की बाबा त्यांच्याकडे प्रॉफिट झालं म्हणजे ते काहीतरी घरी घेऊन जाणार आहेत, असं कधीही नसतं. हा अँगल पूर्णतः वेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं वेगळ्या बाजूने विचार करा. आणि दुसरी गोष्ट एक असते, ऐका मला आणखीन बोलू द्या. तिसरी गोष्ट असते, समजा पुण्याच्या मध्यभागी मी 6 एकर जागा तुम्हाला दिली आणि तुम्ही सांगितलं की बाबा ठीक आहे, मला तुम्ही प्रायमरी आणि सेकंडरी केअर आम्ही देऊ, सर्दी पडसं ताप खोकला जास्तीत जास्त प्लास्टर हाडाला घालू इथपर्यंत आम्ही करू, याच्यासाठी मी तुम्हाला जागा दिली. आज त्याच्यातून तुम्ही जर काही प्रॉफिट कमावलाच नाही थोडासाही, आणि जर ती 6 एकर जागा हार्डली 200-300 बेडसाठी जर तुम्ही तशीच ऑक्युपाय करून ठेवली तर ते जागेचं वेस्टेज असतं. दीनानाथ सारख्या हॉस्पिटलनी काय केलं की त्यांनी मिळालेल्या फायद्यातून ते हॉस्पिटल मोठं केलं. प्रायमरीचे सेकंडरी टर्शरी सुपर स्पेशालिटी आज जगात कित्येक गोष्टी ज्या घडत नाहीत त्या दीनानाथमध्ये मिळतात. आज भारतात नाही एशियातलं सगळ्यात चांगलं सिटी अँजिओग्राफी तुम्हाला पुण्यातल्या रुबी हॉलला मिळेल. जगातलं सगळं म्हणजे जर्मन कंपनीचं मशीन जे तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये हार्टचं अँजिओग्राफी करून देतं, काही सेकंदात. असे हॉस्पिटल्स बनवतात आपले. आता हे खर्च हे तुम्हाला प्रॉफिट असल्याशिवाय नाहीत करतायत किंवा तुमचं हॉस्पिटलचं साईज नाही वाढवत आहे. त्यामुळं कुठल्याही खर्चाला आपण जे नेहमी सरकार जे नेहमी म्हणतं ना की प्रत्येक गोष्टीत ना नफा ना तोटा, ना नफा ना तोटावर कदाचित तुमची वास्तू किंवा तुमच्या सेवा आहे तेवढ्याच राहतील, आहे त्याच दर्जाच्या नाही. डॉक्टर साहेब तुम्हाला पैसे कमवण्याविषयी कोणाला शंका नाहीये. पैसे आपण नको त्या विषयावर बोलतोय राव. नाही एक मुद्दा मी डॉक्टरांना विचारतो. सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न आहे डॉक्टर, हे कोणी अमान्य करणार नाही की तिथं काही चांगल्या गोष्टी घडल्या, अनेक लोकांचे प्राण वाचलेले, हे अमान्य करणं म्हणजे खूप अपराध असेल महाराष्ट्राचा तो, असं नाहीये. पण हॉस्पिटलमध्ये हे सगळं करत असताना सामान्यपणे एखाद्या त्या सगळ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक माणुसकीची छोटी रूम असावी अशी जी भावना आहे ना, त्याच्याबद्दल काय सांगाल? मॅनेजमेंटच्या मध्ये ग्रह शांतीची सुद्धा एक रूम असावी. ग्रह शांतीची राहू केतू ज्यांना सतवतात ते मग त्यांची आधी ग्रह शांती करावी. ती कशासाठी सांगतो ना, राहू केतू सतवतात त्या डॉक्टरांना, आधी पेशंट आलं की त्याची ग्रह शांती करावी. त्या पेशंटची पत्रिका आणि कोणत्या डॉक्टरची पत्रिका मिळते ती बघावं, मग त्या पेशंटला तो डॉक्टर द्यावा. असं सुद्धा असं करायला काही हरकत नाही. असंही करायला काही हरकत नाही. विलासजी आनंदावे पूजा करायला जातील तिथं 100% वस्तू तुमची सुद्धा करू. बरं ठीक आहे डॉक्टर बोला. नाही विलासजी, मला ह्याच्याबद्दल नक्कीच हे प्रकरण मी सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा बोललो त्याच वेळेस बोललो होतो की हे प्रकरण अजून संवेदनशीलतेने आणि बरोबर पद्धतीने हाताळता आलं असतं, नक्की हाताळता आलं असतं. याच्यामध्ये मीडिया मॅनेजमेंट चुकलेलं आहे. याच्यामध्ये पेशंट सोबत जे कम्युनिकेशन केलं जातं त्याच्यामध्ये एक मोठा मेजर ड्रॉबॅक मला दिसतो. त्याच्यानंतर एक जे एस्केलेशन मॅट्रिक्स असतं की बाबा एखाद्या पेशंटची काही तक्रार आहे तर समजा तिथं काउंटरवर बसलेली व्यक्ती ऐकत नाही तर त्याच्या पुढचा व्यक्ती कोण आहे, त्याच्याकडे एस्केलेट कशी करायची, त्याच्यावर कशी जायची, आणि त्याला एक टर्न अराउंड टाइम असतो की ती किती मिनिटात, 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात सॉल्व्ह झाली पाहिजे. हे जे काही वर्कफ्लोज असतात, कम्युनिकेशनचे वर्कफ्लो असतात, एस्केलेशन मॅट्रिक्स असतात, जे आम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंट ॲज अ स्टँडर्ड गोष्टी वापरतो, तिथं हे मला हॉस्पिटल कुठंतरी कमी जाणवतं. आणि ह्याला कारण तुम्हाला सांगतो, हॉस्पिटलमध्ये 2 ऑपरेशन्स असतात. एक असतात मेडिकल ऑपरेशन्स, दुसरं असतात नॉन मेडिकल ऑपरेशन. मेडिकल ऑपरेशन्स मध्ये दीनानाथ अत्यंत सुंदर काम करतं, डॉक्टर्स खूप चांगले. पण नॉन मेडिकल ऑपरेशन्स मध्ये त्यांना त्यांच्या कामामध्ये सुधारणा करायला नक्की वाव आहे. मला वाटतं आज या चर्चेच्या निमित्ताने आणि महोदय काँग्रेसचे नेते वडेट्टीवार महोदयांच्या त्या वक्तव्याच्या निमित्तानं आज खरं तर या सगळ्या मॅनेजमेंटबद्दल एवढी सुंदर चर्चा होईल असं मला वाटलं नव्हतं. आज अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मुद्दे मांडले, पण प्रेक्षकांना सुद्धा आपण मत विचारलं होतं. प्रेक्षकांचं मत जरा जाणून घेऊया. बडे मुद्देच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न ठेवला होता की मंगेशकरांना लुटारूंची टोळी म्हणणं योग्य आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 73% लोकांना होय वाटतं, 27% लोकांनाही वाटतं. जे परसेप्शन शेवटी डॉक्टर जे म्हणाले ना की मॅनेजमेंटमध्ये त्रुटी आहेत, ह्या त्रुटीतून हे परसेप्शन कदाचित बनलेलं असू शकतं. हे बदलणं सुद्धा शक्य आहे, कारण तिथं अनेक चांगली कामं होत आहेत. ती जास्त पुढे येणं आणि चुकीच्या गोष्टी टळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका रोखठोकपणे मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.